मृग नक्षत्र कोरडच, पावसानं फिरवली पाठ, भंडारा गोंदियातील बळीराजा संकटात। मृग नक्षत्र सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता शिगेला पोहोचली आहे। दरवर्षी मृग नक्षत्रातील पावसाच्या भरोशावर पेरणीला सुरुवात करणारा बळीराजा यंदा मात्र आभाळाकडे डोळे लावून बसलाय। ढग येतात, वातावरण ढगाळ होतं, मात्र पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची निराशा केली आहे। मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांनी नांगरणी, मशागत, बांध बंदिस्ती, कचरा वेचणी यांसारखी पूर्व तयारी पूर्ण केली। लाखो रुपये खर्च करून बियाणे आणि खतांची खरेदीही करण्यात आली, मात्र पावसाअभावी ही सर्व तयारी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। शेतात पेरणीसाठी आवश्यक ओलावा नसल्यानं बहुतांश ठिकाणी पेरणीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहे। पावसाचा खंड आणखी लांबल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जाते। या संदर्भातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांनी। पाहूया। सध्या आपण गोंदिया जिल्ह्यातील सडगाव तालुक्यामध्ये आहोत। तुम्ही बघू शकता, मी थेट एक शेतशिवारामध्ये उभा आहो आणि ही शेती पूर्णतः धान पेरण्यासाठी सज्ज झाली आहे। शेतकऱ्यांनी ही शेती परे टाकण्यासाठी आणि इतर जे पिकाचे उपयोग घेण्यासाठी शेती ही तयार केली आहे, परंतु पाऊस न आल्याने शेतकऱ्याने ते पेरणी थांबवून ठेवली आहे। आज मृग नक्षत्र लागूनही अर्धा मृग संपला, परंतु पाऊस न आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरवर्षी जून महिन्यातच पाऊस हजेरी लावतो, परंतु ह्या वर्षी पावसाने वेळ केल्याने शेतकरी कुठेतरी अडचणीत आला आहे। एकीकडे शासनसुद्धा शेतकऱ्याला पाठीशी घालत असतो आणि दुसरीकडे निसर्गसुद्धा शेतकऱ्यांना साथ न दिल्याने शेतकऱ्यावर मोठी आर्थिक हानी होण्याची परिस्थिती आली आहे। लोकन्याय मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर शिवणकर, गोंदिया।